जय श्रीराम। आज आपण लाईव्ह व्हिडिओ बनवत आहोत। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सोनईची जी कौतुकी नदी आहे आणि विशेष म्हणजे गावाच्या मधोमध असणारी ही नदी याची स्वच्छता करणं ही खरोखर गरज आहे, कारण की यापासून पूर्ण गावामध्ये दुर्गंधी पसरली जाते। आपण जर बघितलं तिथं पूर्ण कचऱ्याचं साम्राज्य आहे, डुकरं आहेत आणि हे गावाच्या अगदी मधोमध आहे। 30 वर्षापूर्वी साधारण ग्रामपंचायत ही 15 वर्ष भाऊशेटे यांच्याकडे होती। 30 वर्षापूर्वीच्या काळात त्या काळामध्ये याच नदीपात्रामध्ये गावातील लोक संध्याकाळच्या वेळेला येणार, बसणार, गप्पा मारणार आणि अवघे या वाळूमध्ये झोपत होते, जेवत होते। इतकी स्वच्छ नदी होती। तिची परिस्थिती आपण आज बघितली। मध्यंतरीच्या काळामध्ये अतिशय वाईट अवस्था झाली। आपण काल परवा एक आमचे सोनेतले घुंगरू शेट आले आणि पेठेतील व्यापारी वर्ग बोलवला, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती बोलवल्या आणि यांच्या पुढे असा प्रस्ताव मांडला की आपण वर्गणी करू आणि ही गाव जी नदी आहे ती स्वच्छ करू। म्हणजे तुमच्या बुद्धीची आणि तुमच्या कर्तृत्वाची कीव यायला लागली। इतक्या दिवस आपल्याकडं ग्रामपंचायत आहे, साधारणपणे 30-35 वर्षापासून या तालुक्याचे तुम्ही लोकप्रतिनिधी आमदार आहात। त्यानंतर तुमच्याकडे मंत्रिपद देखील येऊन गेलं आणि इतकी सत्ता भोगल्यानंतर तुमचा काळ संपल्यानंतर या ठिकाणी प्रशासक आल्यानंतर आपल्याला वर्गणीच्या माध्यमातून जर गाव स्वच्छ करावं लागत असेल तर ही खरी शोकांतिका आहे। तुमच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह आहे की तुम्हाला सत्ता असून काहीच करता येत नाही, प्रत्येक वेळेला जनतेकडून वर्गणी जमा करावी लागते। ठीक आहे, गावातल्या व्यापाऱ्यांनी तुम्हाला पैसे दिले असते, परंतु आपण 15 वर्षापूर्वी अशीच शेतकऱ्यांकडून पैसे जमा केले, गावातील लोकांकडून पैसे जमा केले आणि आपल्याला प्रत्येकाच्या घरी नळ देऊ असं सांगून आपण पैसे जमा केले आणि यशवंतराव गडाख यांच्या वाढदिवसानिमित्त त्याच जमा केलेल्या पैशातून अचानक म्हणले आता साहेबांना काहीतरी गिफ्ट देऊ आणि 85 लाखाची कोरी BMW तुम्ही दिली। हीच वर्गणी, अशाच प्रकारच्या वर्गण्या कायमस्वरूपी जमा करण्यात आल्या आणि आताही तुम्ही असं बोलताय की साहेबांचा वाढदिवस आला आणि आपण नदी स्वच्छ करू। म्हणजे साहेबांचा किंवा तुमच्या घरातल्या कोणाचा तरी वाढदिवस आल्यानंतर प्रत्येक वेळेला सर्वसामान्य शेतकरी असेल, कामगार असेल, कारखान्याचे कामगार असतील, तुमच्या एज्युकेशनचे कामगार असतील, या सर्वांना टांगती तलवार असते। आपण बघितलं ज्या वेळेला आपण तो मोठा अमृत महोत्सव साजरा केला वाढदिवसाचा, त्यावेळेला देखील प्रत्येक कर्मचाऱ्याच्या एक महिना पगार वेतन कापण्यात आलं, कारखान्याच्या कर्मचाऱ्याचे एक महिन्याचं वेतन कापण्यात आलं। म्हणजे जो स्वतःच्या मुलाचा वाढदिवस देखील चांगला साजरा करत नाही का 150-200 रुपये खर्च येईल, त्याच गरीब कर्मचाऱ्याकडून तुम्ही महिन्याचे पैसे काढता आणि आता देखील त्याच वाढदिवसानिमित्त तुम्ही सांगणार नदी स्वच्छ करायची, आपण पैसे जमा करायचे आणि ऐन वेळेला तुम्ही साहेबाला काहीतरी गिफ्ट देणार। म्हणजे गावही स्वच्छ राहून गेलं आणि सगळंच राहून गेलं। अशाच पद्धतीनं यांना लोकवर्गणी जमा करायची आणि विकासाचे स्वप्न दाखवायची सवय लागलेली आहे। आपण जर बघितलं तर सूतगिरणीच्या माध्यमातून या तालुक्यातून करोडो रुपये जमा करण्यात आले आणि त्या कोट्यवधी रुपयाचं झालं काय? सूतगिरणी कुठं आहे? म्हणजे प्रत्येक वेळेला जनतेला वेड्यात काढायचं, त्यांच्याकडून कोट्यवधी रुपये जमा करायचे आणि आपला प्रपंच साधायचा हा धंदा या शेंबड्या पोराचा आहे। हा कायमस्वरूपी येणार आणि जनतेला स्वप्न दाखवणार। अशाच परिस्थितीने आपण कायमस्वरूपी सोन्याची लूट करताय। आता आपण जर या ठिकाणी पाठीमागे बघितलं, तुमच्याकडे सरकारच्या माध्यमातून सरकारने 1,60,00,000 रुपये दिले आणि 1,60,00,000 रुपये दिल्यानंतर सरकारच्या माध्यमातून हा प्रोजेक्ट या ठिकाणी राबवण्यात आला आणि 1,60,00,000 रुपये खर्चून देखील या सोन्यातलं 1 लिटर देखील पाणी स्वच्छ झालेलं नाही। आपण बघू शकता इथली परिस्थिती काय आहे। हा प्रोजेक्ट फक्त बांधून पडला। विशेष म्हणजे हा प्रोजेक्ट कधी बांधून फक्त निधी घेऊन बसले होते, याचा प्रोजेक्ट अंमलबजावणी कोणतीही केली नव्हती। आम्ही ग्रामपंचायतमध्ये गेलो, गदारोळ घातला आणि त्यानंतर या प्रोजेक्टची उर्वरित काम हे करण्यात आलं। आता आपण जर बघितलं हा जो प्रोजेक्ट आहे 1,60,00,000 रुपये ज्यावर खर्चले गेले। आता हा प्रोजेक्ट इथं आहे, 1,60,00,000 रुपये शासनाने दिल्यानंतर फक्त ते पैसे काढायचे आणि ठराविक गावात काही कार्यकर्ते आणि नेते आहेत। मला सांगा याच प्रोजेक्टवर जिथं 1,60,00,000 रुपये खर्चून देखील त्याच्याच भिंतीलगत हा कचरा आहे। आपण बघू शकता कचऱ्याचा डोंगर आहे, पूर्ण गटार आहे आणि हे गटार नंतर आता या प्रोजेक्टची कन्सेप्ट अशी आहे की या नदीतील पाणी आपण बघताय या बोगद्यातून मध्ये जातं, या बोगद्यातून जायला पाहिजे आणि या पाईपातून दिवसभर त्याच्यातून झालेलं फिल्टर पाणी बाहेर यायला पाहिजे। म्हणजे ज्या वेळेला शासनाने 1,60,00,000 रुपये तुमच्याकडे देऊन देखील याच्यातून
1.60 मिली म्हणजे 1 लिटर 600 ml पाणी सुद्धा याच्यामधून स्वच्छ झालं नाही किंवा एक टिपका देखील याच्यातून बाहेर पडलेला नाही। जर तुमच्याच्याने 1 लिटर पाणी सुद्धा स्वच्छ होत नसेल 1.5 कोटी रुपये घालून, तर आता सर्वसामान्यांनी तुम्हाला का वर्गणी द्यावी? आणि जर वर्गणी सर्वांना जमा करायची असेल तर तुम्हाला सत्तेत जनतेने का ठेवावं? म्हणजे इतके दिवस जोपर्यंत सत्ता होती तोपर्यंत आपल्याला शहाणपण आलं नाही, आणि सत्ता गेल्यानंतर तुम्ही आता बोलताय की वर्गणी जमा करायची। तर या गावातील सर्वसामान्य जनतेला आणि तालुक्यातील देखील जनतेला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणं आहे, आमच्या गावाची परिस्थिती अतिशय दैनंदिन झाली। हे कायम वर्गाने मागणार आणि जनतेला फसवणार। आपण बघितलं गेल्या 2 वर्षापासून विठ्ठलराव लंगे आमदार आहेत, परंतु आजपर्यंत कोणाकडूनही 1 रुपया देखील वर्गणी घेतलेली नाही आणि तालुक्यातील विकास कामं अतिशय योग्य आणि वेगवान सुरू आहे। म्हणजे यांची जी वर्गण्या घ्यायची सवय, माणूस मोठा असून उपयोग नाही, त्याच्यात दानत सुद्धा लागती की या गावासाठी असेल, स्वतःसाठी असेल किंवा पैसे खर्च करण्याचा, यांच्याकडे कोणतंही विजन नाही। आणि अशीच आपण या सोनई गावाविषयी किंवा तालुक्याविषयी आपण कायम यांचा भ्रष्टाचार, यांचे घोटाळे बाहेर काढत असतो। त्याच पद्धतीनं आज गावची जर परिस्थिती बघितली तर फार अतिशय दैनंदिन आणि वाईट आहे। आता यांच्या बापाचा वाढदिवस आला म्हणून यांना नदी दिसायला लागली। या शेंबड्या पोराच्या बापाने मुळा सहकारी साखर कारखान्यातलं केमिकलयुक्त आणि दुर्गंधीयुक्त पाणी संपूर्ण गावामध्ये सोडलं। परिणामी या सोनई परिसरामध्ये इतका दुर्गंधीपूर्व वास सुटला की या पेठेतील लोक अक्षरशः दुकानं बंद करून निघून गेले होते। या परिसरातील या नदीमधील मासे असतील किंवा या परिसरातल्या विहिरीमधले मासे असतील, इतर पाण्यातील जीवजंतू असतील, हे सर्व मरून गेले। हे याच्यातले मेलेले मासे वर टाकल्यानंतर ज्या पक्ष्यांनी खाल्ले ते पक्षी देखील मरून गेले। म्हणजे कित्येक लाखो पक्ष्यांचे, पशुपक्ष्यांचा जीव या पाण्यामुळे गेला। त्यावेळेला यांना नदी आठवली नाही, त्यावेळेला यांना गाव आठवलं नाही। गावातील लोक, महिला यांच्याकडे जाऊन चक्रा मारू कंटाळल्या, त्यावेळेला देखील यांना याचं महत्त्व कळलं नाही। आणि आता यांच्या आज्याचा वाढदिवस आला म्हणून यांना नदी दिसायला लागली। म्हणजे याच्यातून सुद्धा पैसे लुटून खायचे या शेंबड्या पोराचा उद्योग आहे। म्हणून आपणा सर्वांना विनंती आहे, आता या नेत्यांचे वाढदिवस साजरे करायचे बंद करा। आपल्या आईबापाचे, आपल्या आजी आजोबाचे साजरे करा। यांच्या आजी आजोबासाठी पैसे जमा करण्याची गरज नाही। तालुका लुटून यांनी 16,000 कोटी रुपये कमीत कमी यांनी काळी संपत्ती कमवलेली आहे, ज्याचे माझ्याकडे पुरावे आहेत। आणि ते पुरावे मी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या समोर एकदा मांडले देखील होते। यांच्याकडे गडगंज पैसा आहे, यांना वाढदिवस साजरा करायचा तर करतेन, यांना आणखी काय करायचं तर करतेन, परंतु आपला कष्टाचा पैसा या हरामखोरांना देऊ नका। आणि या व्हिडिओच्या नंतर सुद्धा जर आपण जनतेला जर पैसे मागत असाल, वर्गणी मागत असाल, तर तुमच्या बुद्धीची कीव येते। तुमच्याकडे साधारणपणे 16,000 कोटीची काळी संपत्ती आहे, ज्यावर मी व्हिडिओ बनवलेला आहे। त्या 16,000 कोटीतूनच काहीतरी पैसे काढा आणि जर तुमच्यात वैयक्तिक दम असेल तर हा नदी पात्र स्वच्छ करावे। कृपया व्यापाऱ्यांना आणि जे सर्वसामान्य जनता आहे त्यांना विटीस धरू नये। जय श्रीराम।